साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। भाजप सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले, प्रणिती शिंदेची टीका। मागील 10 वर्षात देशाचा कणा असलेला बळीराजा मेटाकुटीला आला आहे। सत्तेतील भाजप सरकारने खताचे भाव वाढवले, दुधाला भाव नाही, पीक विमा मिळत नाहीये, कांद्यासह शेतीमालाला भाव नाही, पाणी प्रश्न तर गंभीर आहे। यामुळे हे भाजपचे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले असल्याची घणाघाती टीका सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली। प्रणिती या मंगळवेढा तालुक्यातील गावभेट दौऱ्यावर आहेत। यावेळी प्रणितींनी सरकारवर हल्लाबोल केला। प्रणिती म्हणाल्या, आज महागाई प्रचंड वाढली आहे, इंधनाचे दर वाढल्याने शेतीची मशागत करणे परवडत नाही, खते महागली आहेत, त्यात शेतमालाला हमीभाव नाही, दुधाला योग्य दर नाही, त्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झाला आहे, मंगळवेढ्यात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे, अशा अनेक समस्या असताना हे लोक निवांत सत्तेची मजा घेत आहे। यांना जनतेच्या समस्येचे काहीच पडलेले नाही। आज शेतकऱ्यांनी आंदोलन केली तर ती दाबली जातात, त्याची गळचेपी केली जाते। भाजप काम करत नाही, यांच्याकडे विकासाबद्दल सांगण्यासारखं काही नाही, हे फक्त आश्वासन देतात। मागील 10 वर्षात त्यांनी फक्त खोटी आश्वासने देऊन मते घेतली। यंदा देखील हेच षडयंत्र रचले जात आहे। आज लोकशाही वाचवणे काळाची गरज आहे, यामुळे काँग्रेसला निवडून द्या, असे आवाहन यावेळी प्रणिती शिंदे यांनी केले। प्रणिती यांनी आज बठाण, उच्चेगाव, धर्मगाव, ढवसळ, शरदनगर, देगाव, गिरनिकी, अहमदाबाद, डोंगरगावाला भेटी दिल्या। यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, दिलीप जाधव, दादा पवार, अमोल म्हमाने, महिला तालुका अध्यक्ष जयश्री कौचाळे, शिवशंकर कौचाळे, पांडुरंग मेहेरकर, सैपन शेख, बापू अवघडे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। काँग्रेसची गरज पूर्ण देशात आहे आणि मी तुम्हाला सांगते सगळीकडे शेतकऱ्यांचा रोष आहे। मी मोहोळ, पंढरपूर, अक्कलकोट सगळीकडे रोष आहे आणि एवढंच नाही, महाराष्ट्राच्या बाहेर पण तुम्हाला दाखवलं जात नाही टीव्हीला, त्याच्यासाठी गोदी मीडिया। आणि हे म्हणतात आपकी बार 405, तसं काही नाही, आपकी बार 100च्या पुढे पण जाणार नाही, ते त्यांना माहिती आहे। म्हणून आपकी बार भाजप तडीपार असं आपण तुमची बहीण, तुमची लेक तुमच्या सोबत आहे, कधीच विसरू नका। मी